अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीमधील मतदारांचे आभार मानले। मी सर्वप्रथम अमरावती शहराच्या महानगरपालिकेमधील सर्व मतदारांचं नागरिकांचं मनापासून आभार मानतो। भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेने निवडलेला आहे। आमच्या पक्षाला त्या ठिकाणी बहुमत मिळालं आहे। आमच्या पक्षाला त्या ठिकाणी महापौर बनण्याकरता जनतेचा मॅन्डेट मिळाला आहे। आम्ही आता सर्वांशी चर्चा करू, जे आमच्या महापौराला साथ देईल किंवा आमच्या महापौराकरता मतदान करेल त्या सर्वांशी आम्ही चर्चा करू आणि ज्यांनी ज्यांनी अमरावती महानगरपालिकेच्या विकासाकरता आम्हाला मदत करायचा विचार केला असेल, कारण शेवटी अमरावती महानगरपालिकेचा महापौर भाजपचा असला तर डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून अमरावतीचा विकासाला पूर्ण नेता येईल। केंद्रातलं राज्याचं दोन्ही सरकार म्हणून आम्हाला अमरावतीमध्ये काम करायचे आहे। तर अमरावतीच्या महापौराला जे जे पक्ष समर्थन करतील त्यांना आम्ही सोबत घ्यायचा विचार करू। कोण कुठे महापौर होईल याचा निर्णय भाजपची केंद्रीय कार्यकारिणी ठरवेल, असे बावनकुळे म्हणाले। महापौर कोण होईल याकरता तर आमचा राज्याचा पार्लमेंटरी बोर्ड आहे, माननीय मुख्यमंत्री जी आहेत, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी आहे, आम्ही आहोत, आम्ही सर्व बसून निर्णय करू। अमरावतीत सत्ता स्थापनेबाबत सोबत येणाऱ्यांशी चर्चा करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले। मी एकच सांगितलं, भारतीय जनता पार्टीच्या महापौर बनण्याकरता मोदीचं सरकार, देवेंद्रजीच्या सरकारच्या संपूर्ण विकास योजनेला अमरावतीमध्ये आणण्याकरता ज्यांना ज्यांना भारतीय जनता पार्टीसोबत यायचं आहे त्यांना आम्ही विनंती करू। ज्यांची मर्जी असेल येतील, नाही मर्जी असेल तर नाही येतील, पण आमची विनंती राहील सर्वांना की आपण आता निवडणुका संपल्या आहे, पक्षीय राजकारण संपले आहेत, विकासाकडे अमरावती न्यायची आहे। अमरावतीमध्ये जागा कमी झाल्या त्याबाबत चिंतन करणार आहोत, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। थोडं आमच्या जागा कमी झाल्या ही गोष्ट खरी आहे, पण आम्हाला त्या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष म्हणून मॅन्डेट मिळालेला आहे। शेवटी त्याचं आम्ही चिंतन करू। ज्या आमच्या काही जागा गेल्या आहेत त्याचं चिंतन आम्ही करणार आहोत आणि त्याचा आम्ही तपासणार आहे की कुठल्या चुकीमुळे आम्ही त्या ठिकाणी मागे राहिलो। शेवटी त्याचा अभ्यास मलाच करायचा आहे, कारण पालकमंत्री माझी जबाबदारी आहे। तर निश्चितपणे याचा मी अभ्यास करेल आणि पुन्हा एकदा काय सुधारणा करता येईल, संघटनात्मक कार्यात काय सुधारणा करता येईल, प्रशासकीय कार्यात काय सुधारणा करता येईल, अजून पुढच्या काळामध्ये जनतेचं जास्तीत जास्त मतं कसे मिळवता येतील किंवा जनतेच्या मनात आमच्याबद्दलचं जे काही समजा काही गैरसमज असतील ते आम्ही दूर करू, पण पुढच्या काळात अजून आम्ही चांगलं काम करू। एखाद्या समाजाने आपल्यासाठी भवन मागितले तर त्यात गैर नाही, अशी भूमिका बावनकुळे यांनी मांडली। मला सांगा, त्या त्या समाजाकरता त्या त्या राज्यामध्ये समजा एखादं समाजभवन बांधलं, आता अमरावतीमध्ये एवढे समाजभवन बांधले आहेत, त्यामुळं समाजभवन बांधायला मला वाटते कुणालाही काही मनाई करू नये। समाजाचे आपापले भवन असले पाहिजे आणि त्यातून त्या त्या समाजाला एकत्रितपणे संघटितपणे त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या कौशल्य विकास, आपल्या मुलाबाळाच्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या विकसित महाराष्ट्राकरता त्या मुलांचा सहयोग, समाजभवनात शेवटी काय असतं की आपल्या आपापल्या समाजाला एक दिशा मिळतं, तिथे बळ मिळतं। त्यामुळे कुठल्याही समाजाचे समाज मंदिर सभागृह असल्याला मला वाटतं कुणाही समाजाला विरोध करू नये। अवैध खाणी आणि वाळू तक्रारींबाबतही बावनकुळे यांनी भाष्य केलं। खाणी अवैध सुरू आहेत, ही मोठी तक्रार आहे। रेती 400-450 ट्रक रेती मध्य प्रदेशमधून अमरावती जिल्ह्यात येतात, ही दुसरी तक्रार आहे। तिसरी तक्रार आहे की जिल्हा परिषद संबंधाने मोठ्या प्रमाणावर लोकांची नाराजी आहे, त्याची आम्ही दुरुस्त करतो आहे। महसूल विभागाच्या काही तक्रारी आहे, त्या ठिकाणी मोजणी विभागाच्या काही तक्रारी आहे। मी कलेक्टर आणि CO जिल्हा परिषद आणि SP ला सांगणार आहे, जसं नागपूर कलेक्टरनी एक पॅनल तयार केला आणि जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जाऊन जनता दरबार घेतले, तसे कलेक्टर आणि CO यांनी सर्व यंत्रणा घेऊन पुढच्या महिन्याभरामध्ये सर्व तालुक्याचे जनता दरबार घ्यावे। भाजपने MIMशी कुठेही युती केलेली नाही, असे बावनकुळे म्हणाले। चुकीचं आहे, मी चेक केला आहे, भाजपने कुठलीही MIMशी युती केली नाही, गैरसमज तयार होतो आहे। भाजप वेगळाच आहे, त्या त्या लेवलला तिथे गट तयार झाले आहेत। MIM सोबत एक गट तयार झाला,
काँग्रेससोबत एक गट तयार झाला. त्या गटाने त्या लेवलला बसून विषय समित्या निवडल्या आहेत. त्यांचं बहुमत आहे. आमच्याकडे 90 नगरसेवक आहे. आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे आम्ही बाहेरच आहे विषय समित्यामध्ये. कारण आमच्या डायरेक्ट नगराध्यक्ष निवडून आला, त्यामुळे आम्हाला पदक मिळणार नाही काही. मी तेच सांगतो की आमच्या त्या ठिकाणी जे काही 9 सदस्य आहेत त्याच्यामागे जे पद मिळतं त्यामुळे ते मिळालं असेल. पण आम्ही एमआयची कुठली युती केली नाही, काल आम्ही स्पष्ट केलं आहे. 2047 पर्यंत मंत्रालयात येण्याचे स्वप्न संजय राऊत यांनी पाहू नये असा टोला बावनकुळे यांनी लगावला. 2047 पर्यंत संजय राऊतांनी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसण्याकरता काही स्वप्न बघू नये. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एनडीए भाजपा महायुतीचाच मुख्यमंत्री राहणार आहे 2047 पर्यंत. त्यामुळं संजय राऊतनी मंत्रालयाच्या 6व्या मजल्याकडे 2047 पर्यंत बघू नये. नागपूर आणि अमरावती या 2 जिल्ह्यांसाठीची नियोजन समिती बैठक बावनकुळे यांनी एकाच दिवशी घेतली. अमरावतीच्या विकासासाठी भाजप सर्वांना सोबत घेणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली.